पण असेल त्यांनी कॉमबॉक्समध्ये संपर्क साधावा. बाबर 11 या संघांचे 12वे खेळाडू असतील कुठे पण असतील त्यांनी कॉमबॅक्समध्ये संपर्क साधावा. आणि या सामन्याचे समालोचक करणार आहेत माझे साथीदार विशाल पाटील. थँक्यू देवा चौधरी, आमचे परम मित्र समालोचक. याच विभागातील समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवा चौधरी अप्रतिम समालोचक आहेत. तसेच तर साई प्रीतचे प्रोप्रायटर चंदूजी वाघमारे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. दर्जेदार वाहिनी आहे. साई प्रीतच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब या वाहिनीला तुम्ही करा. साई प्रीत या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नवीन पनवेल या विभागातून आपल्याला पाहायला मिळते ही लाईव्ह वाहिनी. बघा रिव्ह्यू नसणार आहे पंच. रिव्ह्यू नाही आहे पंच. नॉट आउट. तर नक्कीच 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. चेसिंग कंपल्सरी आहे. नक्कीच इथून मात्र धावसंख्या 1 ने सरकली पुढे. टीमची टोटल 5 धावा. नको द्यावाला. इथून मात्र डाट चेंडू येत असताना धावसंख्या 5 धावा. अंतिम चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकामधील राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना हा चेंडू लाईट कट. इथून मात्र बॅटची कट लागत असताना येणारे चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे येतोय. DPL ब्रँडेड चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. तर नक्कीच इथून मात्र दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये येतोय गुरु. येतोय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकेन वरती फलंदाज सचिन आहेत. इथून मात्र रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. नो चेंडू आहे. पंचांचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपिंगच्या या माध्यमातून इथून मात्र नो बॉल घोषित करण्यात आले. 9+1 एकूण या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 ने टीमची टोटल सरकले पुढे 11 धावा. 11 ऑन अ बोर्ड. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट इथून मात्र करण्याचा प्रयत्न केला होता मात्र डायरेक्ट हिट झालं नाहीये. तोपर्यंत अवधी होता सिंगलचा. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. 13 धावा. यस 13 धावा आहेत. हा चेंडू इथून मात्र जाईल बिग हिट सिक्सर आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद.
हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डॉट चेंडू येत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज स्पर्धेल माघारी अजून एक इथून मात्र धक्का बसत असताना बिग विकेट डाऊन. सचिन हा फलंदाज बाद झालाय जो सलामीवीर साठी आलेला रनआउटच्या स्वरूपामध्ये परततोय माघारी जो संघाचा कॅप्टन आहे तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजिंक्य आलाय न्यू बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती. हा चेंडू सॉफ्ट हँडने फक्त मिळेल इथून मात्र सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सर्कल पुढे धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये गोलंदाजाने चांगले प्रयत्न केलेत आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक समाप्त होईल. इथून मात्र दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. सोळा धावा धावफलकावरती. सोळा धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका दर्जेदार फटका येतोय. स्वागत केलंय पहिल्याच बॉलवरती गोलंदाज बोला. तर नक्कीच इथून मात्र लालूच्या बॅट मधून चौकार आला. हा चेंडू इथून मात्र एक धाव सिंगलच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या इथून मात्र पुढे सरकली आहे. 21 धावा धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. बोला गोलंदाजी मार्कवरती आहेत. हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये फील्ड करतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 22 धावा सिंगल डबलच्या माध्यमातून पुढे वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच चौधरी सुपर किंग हा संघ. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला जातोय. चेंडू जातोय थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ब्रँडेड DPL चौकार. हा चेंडू इथून मात्र डीप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण तोपर्यंत अवधी होता एक सिंगलचा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 27. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील.
अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये एक मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. तर नक्कीच इथून मात्र चौथ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती राजू. हा चेंडू इथून मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 9+1 एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये लालूच्या बॅट मधून येतोय. ब्रँडेड चौकार. आतापर्यंत लालूचा विचार केला तर वैयक्तिक 8 चेंडू आणि 16 धावसंख्येवरती खेळत असताना लालू लालूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फुल फॉर्म मध्ये, भन्नाट फॉर्म मध्ये. आणि हा चेंडू इथून मात्र डान्सिंग डाऊन द विकेटने पुढे जात फटका इथून मात्र येत असताना लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ब्रँडेड DPL चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली 38. 38 धावा 2 चेंडूंचा इथून मात्र खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल. सिंगल धाव इथून मात्र एकवटली आहे. पंचांचा इशारा आलाय. चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. 3 पंच नक्कीच याही चेंडूवरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजेच 40 धावा. आणि अशा पद्धतीने इथून मात्र वाईट +4 आणि एकूण या चेंडूवरती 5 धाव मिळतील. पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजेच बाबर 11. वाईट +4. पुन्हा एकदा एका टप्प्यावरती चेंडू जातोय. लॉंग ऑफला क्लिअर करणारा DPL चौकार फलंदाज लालूच्या बॅट मधून. लालू ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये ब्रँडेड फलंदाजी करत असताना एक चेंडूचा इथून मात्र खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि अशा पद्धतीने इथून मात्र 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 4 षटकांमध्ये धावा बनवल्या धाव फलकावरती. 50 धावा पूर्ण झाल्यात. अर्धशतक कंप्लीट. टीम चौधरी सुपर किंग या संघाचा आणि 51 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल बाबर 11 या संघाला. यापुढील सामना असणार आहे लगा स्पोर्ट आणि आई गावदेवी स्पोर्ट. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपण टॉस करणार आहोत. लगा स्पोर्ट आणि त्याच्या विरोधात संघ खेळणारे आई गावदेवी स्पोर्ट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपण टॉस करणार आहोत. आपण पाहतोय धर्मा सोनू सुरकर तसेच स्वर्गीय
बागीबाई धर्मा सुरकर तसेच स्वर्गीय प्रकाश धर्मा सुरकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत योगेश अमृत सुरकर साहेबांच्या माध्यमातून हे धर्मा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन पाहायला मिळतंय. DPL अर्थातच धर्मपाडा प्रीमियर लीग 2025चं पर्व आलेल्या सर्व प्रमुख मान्यवर तसेच उपस्थित प्रेक्षक वर्ग तसेच लाडक्या खेळाडूंचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसामधील आपण पाहतोय 8वी लढत चौधरी सुपर किंग आणि त्या विरोधात बाबर 11. लगा स्पोर्ट आणि आई गावदेवी स्पोर्ट या दोन्ही संघाचे कॅप्टन येत असताना एका कॅप्टनने बघा इथून मात्र विकेट वरती लाईन पाडायच्या आहेत. विकेट वरती लाईन पाडून घ्या विनंती असेल. आई गावदेवी मित्र मंडळाचे आयोजक तर आदरणीय अभिषेक सावंत साहेबांना विनंती करतोय यापुढे तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. ओ टू देवा चौधरी. लगा स्पोर्ट या संघाच्या कॅप्टनचा कॉल्स येतोय. धर्म प्रतिष्ठान आणि लगा स्पोर्ट या संघाने नाणे जिंकून त्यांचा निर्णय करावा आहे. बॉलिंग बॉलिंग आमचा कॅप्टन सोनू गौडा इथून बोलते. बॉलिंग घ्या. बॉलिंग बॉलिंग. लास्ट मॅच हरलेले आहेत. या मॅचमध्ये असं तुमचा कोणता गोलंदाज आहे का तुम्हाला मॅच जिंकून देणार? पाचच्या मॅचमध्ये तुषार नव्हता, आता आलाय. बघू बॅटिंग कशी करतो. आणि सुशांतला कॉन्फिडन्स तर दिलाय. सुशांतकडून भरोसा आता बॅटिंग करायची. ओके, बेस्ट ऑफ लक. आणि नाणे हरलेले आहेत. तुम्हाला प्रथम बल्लेबाजी करायची आहे तर असे कोणते दोन तुमचे महत्त्वाचे बल्लेबाज असतील ते सन्मानजनक टार्गेट या संघासमोर ठेवणार? ऋषी आणि भाऊवर खूप भरोसा आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांनी रन मारले, या मॅचमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा असेल. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर बोथ टीम. गो टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच इथून मात्र दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ट फलंदाज बाद. गणेशची केली संपुष्टात. तर नक्कीच इथून मात्र पहिल्याच बॉल वरती क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये गणेश मैदानाच्या बाहेर. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अस्त्र. इथून मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल अतिरिक्त इथून मात्र धाव मिळेल. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू फ्रीट असणारे. फ्रीट ऑन. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं होतं. इथून मात्र डॉट चेंडू येत असताना डॉट चेंडू आला. षटक क्रमांक पहिलं सुरेव गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यश. पुन्हा एकदा इथून मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद. यश मैदानाच्या आतमध्ये यशस्वी पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपली छाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये
तर नक्कीच इथून मात्र नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये भोला. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय नो चेंडू. पंचांनी इथून मात्र जोराने कॉल केला नो चेंडू. सर्व प्रेक्षक वर्गाला देखील ऐकू गेला असेल. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नक्कीच चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि नूर हे दोन पंच आजच्या दिवसामध्ये आपली चांगली भूमिका बजावत असताना पंचांच्या माध्यमातून रोहित आणि नूर हे दोन्ही पंच दर्जेदार कामगिरी करत असताना अचूक लक्ष आहे. इथून मात्र जेल होता आणि जेल सोडला जातोय. पूर्णपणे प्रयत्न केले होते संदेश यांनी. प्रयत्न अपयशी ठरले. तोपर्यंत एक धावसंख्या प्राप्त झाली. अशा पद्धतीने 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 5 धावा. लेफ्ट आर्म फलंदाज राजू. हा चेंडू इथून मात्र चेंडू गेलाय चौकार आणि पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. अवांतर अर्थातच या चेंडूवरती मिळतील 5 धावा आणि 5 ने टीमची टोटल इथून मात्र पाहायला मिळते वेगाने पुढे सरकली आहे. दहा धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 10. पुन्हा एकदा इथून मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड चौकार येत असताना फलंदाज राजूच्या बॅट मधून अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि अशा पद्धतीने चौकार आपल्याला पाहायला मिळतोय राजूच्या बॅट मधून. धावसंख्या 14 धावा. नक्कीच इथून मात्र बॉलर मैदानाच्या आतमध्ये सचिन. हा चेंडू टॅपच्या माध्यमातून एका टप्प्यावरती चेंडूला कलेक्टिंग करत असताना चेंडू फील्ड करतोय. पंचांचा इशारा आलाय नो चेंडू आहे. नो चेंडू कॅप घालून गोलंदाजी करत असताना यस चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये राहिलेत. पंच रोहित सर आणि पंच नूर सर असतील. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. हा चेंडू डायरेक्ट चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला षटकाराला महत्व नाही. फलंदाज बाद. फ्रीड होता. यस फ्रीड होता. नक्कीच इथून मात्र
हा चेंडू इथून मात्र जातोय, चेंडू सीमारेषा पलीकडे गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल करत असताना मिड विकेट सीमा पार 4. राऊंड विकेटने रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. पंचांकडे अपील, बघा अपील वेगाने करतायत सचिन हे गोलंदाज, आणि तोपर्यंत सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती बॉल शिल्लक आहेत. तर नक्कीच इथून मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता. अपील फेटाळून लावले. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल वेगाने दुसरीचा प्रयत्न, आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुरक्षितपणे स्क्रीज मधले पोहोचलेत. 1 शॉट एका पंच. यस, एकच धाव असेल या चेंडूवरती, आणि एकने टीमची टोटल 24 धावा. तर यापुढील सर्व सामने हे 3 षटकांचे असणार आहेत. अजून इथून मात्र आपण 8व्या सामन्यामध्ये आहोत. अजूनही आपल्याला इथून मात्र अजून इथून मात्र 17 सामने कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने इथून मात्र स्पीडअप करायचं आहे. सर्व टीम्सला विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये सामना संपवायचा आहे. कोणती जास्त वेळ चर्चा नकोय. इथून मात्र यापुढील सर्व सामने हे 3 षटकांचे असणार आहेत, याची देखील नोंद घ्या. पुन्हा एकदा इथून मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एकने टीमच्या धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथून मात्र समाप्त झालाय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या टीमची टोटल सरकली पुढे. ती म्हणजेच 30 या आकड्यावरती.
तर नक्कीच एक शॉट होती, त्यामुळे धावसंख्या 29-29 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता गॅप मध्ये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्रिश होते. तोपर्यंत मिळाले सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 30. षटक क्रमांक तिसरं सुरे. गोलंदाजी मार्क वरती लालू आहे. अप्रतिम फलंदाजी केली आहे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना लालूने. हा चेंडू इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. 9 चेंडू
याची देखील नोंद घ्या सर्व टीम्स. बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 12. स्ट्रायकर वरती फलंदाज आहे बोला. हा चेंडू इथून मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार मात्र फलंदाज बाद असेल. नो चेंडू होता. नो चेंडू होता त्यामुळे इथून मात्र पंच फ्री हिट होता ना त्यामुळे फलंदाज बाद नसेल. डॉट चेंडू आहे. धावसंख्या इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे 4 चेंडू शिल्लक आहेत 4 बॉल मध्ये. 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. बघा चेंडू द्या. जुना चेंडू द्यायचा आहे. चार 12चं समीकरण. चार चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावसंख्येची गरज. सामना आहे व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोमांचक परिस्थितीमध्ये येऊन थांबलेला सामना. हा चेंडू इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता फलंदाज बाद. 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. पूर्णपणे इथून मात्र सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौधरी सुपर किंग हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच इथून मात्र येतोय षटकार आणि अशा पद्धतीने 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावसंख्येची गरज. बॉल जास्त आहेत रन कमी आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा यापुढचा सामना असेल टीम लगा स्पोर्ट आणि आई गावदेवी स्पोर्ट या 2 टीम मध्ये दोन्ही संघांच्या कॅप्टन आपण सज्ज राहा त्वरित आणि मैदानाच्या आतमध्ये जा. लगा स्पोर्ट आणि आई गावदेवी स्पोर्ट दोन्ही संघांच्या कॅप्टन दोन्ही सज्ज राहायचं आहे त्वरित.